नमस्कार मंडळी. तर आपला वांग्याचा 1 एकरचा प्लॉट आहे का, त्याला खूपच वातावरणामुळे वांगे किडके पण झालते. आणि काय झालं, सकाळी फवारणी पण केली, संध्याकाळी काय केलं, खत सोडलाय, ड्रेचिंगद्वारे खत पण सोडला. तर आपण बघूया काय आपल्याला फरक वाटतं का, वांगे आपल्याला चांगले दिसायले का, किडकापणा निघून गेला वांग्यामध्ये. तर आपण चेक करूया. इतकुले छोटे छोटे जे वांग आहे का, ते पण किडकं होऊ लागलं. हे छोटं जर वांग आहे ना, हे पण किडकं होऊ लागलं. तर आपण बघूया हे वांग पण किडकं आहे. तर खूपच वातावरणामुळे किडके वांगे होऊ लागले. हे पहा, हे पण वांगे किडके, म्हणजे जे छोटालं मार्केट तर एवढं मस्त आलं नाही. एक एक कॅरेट आपलं 400 रुपयाला चाललंय. पण काय व्हायला, नुकसान खूप व्हायलं. कशामुळे नुकसान व्हायलं की खूपच वांग, हे पहा कितकुसं वांग आहे, पण हे पण किडकं झालं. हे किती छोटं वांग आहे, पण हे पण किडकं वांग निघायलं. यामुळे आपण काय केलं, सकाळी फवारणी पण केली आणि रात्री खत पण सोडला. तर कशामुळे, म्हणजे खत कशामुळे सोडला की झाडावर तेजपणा यावा, आणि फवारणी याच्यामुळे केली की वांग किडकं होऊ नये म्हणून. हे पहा, छोटाला वांग पण किडकं व्हायलं खूपच. हे छोटे वांगे पण किडके व्हायले. तर आता आपण फवारणी पण केली. तर आपण पूर्ण प्लॉटमध्ये फिरून बघूया की वांगे कुठे किडके निघालेत, कुठे चांगले दिसायलेत. तर आपण चेक करूया प्लॉट. रात्री संध्याकाळी म्हणजे काल दिवस माझा 4 वाजता वांगे पण तोडले. तर कुठे कुठे एक जागा खूप मोठाले झालेत वांगे, आणि फवारणी पण केली. आणि काल खूप मस्त वांगे निघाले. आज मध्ये किती कॅरेट निघाले माहिती आहे का, 14 कॅरेट निघाले. तर काल तोडलाय, तर काल किती 14 कॅरेट निघाले. म्हणजे एकरभरच प्लॉट आहे, पण खूप छान वांगे निघाले. तर पण वातावरणामुळे किडके वांगे व्हायले. तर आपण बघूया पुढे एकदा एखाद्या पातीला की वांगे किडके झाले का. तर आणि माल पण खूप छान लागलाय. पहा, एक एका जाग्या 2-2 पण लागलेत वांगे. हे किती छान, एक एका जाग्या 2-2 पण लागले. तर पण काय व्हायला, किडके व्हायले. तर आपण हे दोन्ही पिकी बघूया. एक तरी नाही, म्हणजे हे दोन्ही पण छान आहेत बघा. म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला लागला की का, आपण म्हणजे सकाळी फवारणी पण केली, आणि ज्या आळ्या होत्या का यावरती, आळ्या रोगराई हे पूर्ण मरून गेली. आणि आता खत पण सोडलाय. 2-4 म्हणजे 2 ते 3 दिवसाला आपल्याला खताचा अंदाजा कळत आहे. म्हणजे खतामुळे आपल्या वांग्याला काहीतरी उपयोग व्हायला का काय, फवारणीमुळे म्हणजे कशामुळे वांगे खूपच किडके झालते. तर आपण पुन्हा दुसऱ्या पातळीला चेक करूया एकदा. पाणी प्यायचे, मला खूप तहान लागली. म्हणलं काय झालं, कुठे कुठे पाणी पडणं झाले वांग्याला. तिथे वांगे, म्हणजे वांग्यात झाड आहे का, वांग्यात झाड सुकून चाललंय. हे पहा, आणि वांग्याचा कलर तर किती छान आहे, कितीच मस्त वांग्याचा कलर आहे. पहा किती छान वांग्याचा कलर आहे, खूपच छान वांग्याचा कलर आहे. आणि खूप छान वांगे पण दिसायलेत आपल्यावाले. आता खूप ऊन पण झाले, आणि मला खूप तहान पण लागले. इथं पाणी प्यावं म्हणलं, पण तरी पण एकदा प्लॉटमधून जावं म्हणलं. आता पाणी चालू, थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाणी चालू करायचं याला. एकदा पाणी पिते ना. म्हणजे आपण बी लावलं नाही माहिती आहे का, हे रोप लावले, वांग्याचं रोप पार्सल केले, आणि पार्सल आणले तिकडून, रोप लावले आपण. वांगे म्हणजे बी नाही लावलं, रोप लावले. पूर्ण प्लॉटमध्ये रोपच लावले. तर इथं बघूया आपण वांगे. इथं पण चेक करूया एकदा, किडके वांगे झाले का. तर जे छोटे वांगे आहेत का, हे पण छोटाले वांगे, हे पण छोटाले वांगे किडके झाले. पण आता मला वाटायला खूपच छान वांग्याचा प्लॉट दिसायला आपल्याला. म्हणजे फवारणी केली म्हणून खूपच छान दिसायला, खूपच हिरवागार दिसायला. पहा किती मोठा प्लॉट आहे वांग्याचा, खूपच मोठा प्लॉट आहे हा.